आज सुद्धा नदीमध्ये आपण कमीत कमी 60% पाणी प्रक्रिया न करता टाकतोय. स्मार्ट सिटीचं हे पॅन सिटी लेवलचं उद्दिष्ट 2015चं असताना 2019ला पूर्ण व्हायचं असताना सुद्धा आता ते म्हणतील की आम्ही ते जायका प्रकल्प आणला आहे, मग ते आता होणारच आहे. या जायका प्रकल्प 2016मध्ये मंजूर झाला, त्याचे वर्क ऑर्डर 2021मध्ये निघाली. 5 वर्ष आमची टेंडरिंगमध्ये गेली. आत्तासुद्धा अजूनही जायका पूर्ण झालेलं नाही, जागा ताब्यात अजूनही पूर्णपणे आलेल्या नाहीत. आणि आता कॅल्क्युलेशन इतकं हे बाहेर गेले की जायकामध्ये आणि आहे नाही ते सगळे STP चालवले तर पुण्यातलं साधारण 1000 MLD सांडपाणी शुद्ध होईल. आज पुणे रोज 1600 MLD पिण्याचं पाणी उचलतंय धरणातनं, प्लस साधारण 200 MLD पाणी जमिनीतनं उपसतंय. म्हणजे 1800 MLD पाणी पुणे आज पिण्यासाठी रोज वापरतंय. आणि त्यातल्या 85% पाण्याचं म्हणजे साधारणपणे 1600-1500 MLDचं सांडपाणी तयार होतं. आणि 2027मध्ये जेव्हा जायका पूर्ण होईल तेव्हाही आम्ही 1000ला पोचलेलो असू. म्हणजे तेव्हाही साधारणपणे 40% पाणी हे नदीत अनट्रीटेडच जाईल. आमचा हिशोब 2019ला 0%वर आणायचा होता. म्हणजे हा मोठ्या प्रमाणावर जुमलाच होता. पुणेकरांना एक स्वप्न दाखवायचं, कुठनं तरी पैसे त्याच्यासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करायचा. काही घडलं नाही. काही रस्ते थोडे मोठे होणं, काही थोडे फुटपाथ नको तेवढे मोठे करणं, याच्या व्यतिरिक्त या प्रोजेक्ट्समधनं काही घडलं नाही. अजून एक त्यातली गंमत मला सांगायची की या लोकांनी आता सध्या एअर पोल्युशनचा फार मोठा विषय सुरू आहे. यांनी सुद्धा एअर क्वालिटी सेन्सर्स हे पुण्यामध्ये काही कोटी रुपये खर्च करून एअर क्वालिटी सेन्सर्स बसवले. मी महापालिकेला विचारलं की त्याचा डाटा आहे का तुमच्याकडं, काय जिथे जिथे बसवले तिथनं डाटा येत असला पाहिजे. तर ते म्हणले की माहीत नाही बुवा, ते मुळात आम्हाला बसवले तेच माहीत नाही. मग त्यांनी चौकशी केली स्मार्ट सिटीकडे. स्मार्ट सिटीवाले म्हणले बसवलेले आहेत, डाटा देणार नाही. याचं कारण तो डाटा आम्ही प्रायव्हेट कंपनीला दिला आहे आणि तुम्हाला जरी हवं असलं PMCला तरी तो विकत घ्यायचा त्यांच्याकडनं. म्हणजे पुणेकरांच्या खर्चातनं हे सगळं केलं आणि पुणेकरांनीच तो डाटा विकत घ्यायचा. हा असला उफराटा धंदा जगभरात कुठं होत असेल असं वाटत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्मार्ट सिटी हे खरं म्हणजे पूर्ण फेल गेलं.